पुलाचं 85% काम मवियानं केलं। ठाकरे गटाचा सेलिंग उभारणीवर दावा आहे। शिवडी नावाशेवा ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। 30 महिन्यात 85% काम केलं असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। 15% कामाकरता 1.5 वर्ष लागलं। मोदींची वाट बघत उद्घाटन हे रखडवण्यात आलं असं ठाकरे गटाकडून या सगळ्यावर टीका करण्यात येते। शिवडी नावाशेवाचं 85% काम हे मवियाच्या काळात झालेलं होतं असा दावा आता ठाकरे गटानं केलेला आहे। नेमकं काय ट्विट करण्यात येत आहे ते आपण पाहूया। होय, आम्ही अभिमानानं सांगतो, शिवडी सी लिंक उद्धव साहेब ठाकरे यांचा आणि मविया सरकारच्या काळातला बनलेला ड्रीम प्रोजेक्ट आहे। योग्य नियोजन, दूरदृष्टी, बैठका, पुलाच्या कामाची पाहणी, कोविड काळातही सातत्यानं पाठपुरावा या सगळ्या गोष्टींचं यश आहे असं आता ठाकरे गटानं ट्विट केलेलं आहे। जून 2022 मध्ये सरकार पडेपर्यंत केवळ 30 महिन्यात 85% पुलाचं काम आम्ही पूर्ण करून दाखवलं। उरलेल्या 15% कामासाठी 1.5 वर्ष घेऊन आणि व्हीआयपींची वाट पाहत त्यांनी उद्घाटन रखडवून दाखवलं अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं टीका केली आहे। विचार करा, स्वतः न केलेल्या कामाचं क्रेडिट कोण घेत आहे असा सवाल देखील ट्विट करत उपस्थित करण्यात आला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, ज्या सगळ्याचा किंबहुना ज्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो उल्लेख केलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी की हा नावाशेवा जो प्रकल्प आहे, हा जो मार्ग आहे तो कशा पद्धतीने आमच्या काळात पूर्ण झाला असा दावा महाविकास आघाडीकडून आता केला जातोय। पण या सगळ्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांकडून देखील वारंवार असं म्हटलं गेलं की आमच्या काळात हे काम भराभर झालं आणि त्यामुळे हा मार्ग पूर्ण झाला। पण आता मवियाकडून मात्र हा सगळा दावा खोडला जातोय। लागवी अगदी बरोबर आहे। पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आणि लगेचच ठाकरे गटाकडून जे आहे ते ट्विट करण्यात आलं। आणि आता म्हणजे काही दिवसांपूर्वी टोलवरून जे राजकारण सुरू होतं ते मात्र आता अटल सेतू जो मुंबई आणि नवी मुंबईला जोडतोय त्या अटल सेतूवरून आता क्रेडिट म्हणजे श्रेयवादाचं राजकारण जे आहे ते सुरू झालेलं आहे। एका बाजूला ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की 85% काम जे आहे ते महाविकास आघाडीच्या काळामध्ये किंवा एकूणच महायुतीच्या काळामध्ये म्हणजे युतीच्या काळामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या वेळेस सुद्धा त्यांच्या सोबत जे आहे ते ठाकरे यांचं सरकार होतं। त्याच्यामुळे 2014 पासून म्हणजे या प्रकल्पाची सुरुवात जी आहे ती 2016ला करण्यात आली। 2016ला याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। त्याच्यामुळे यामध्ये शिवसेनेचं आणि एकूणच खास करून ठाकरे गटाचं जे अस्तित्व आहे किंवा त्यांचं जे श्रेय आहे ते नाकारता येणार नाही अशा प्रकारचा ट्विट जे आहे ते ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ट्विटचा 2 अर्थ होऊ शकतो। एक म्हणजे जर 2016 साली हे प्रकल्प हाती घेतलं होतं, 2016 साली याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली, तेव्हा सुद्धा शिवसेना आणि भाजपचं एकत्र सरकार होतं आणि त्यानंतर कोविड काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आणि कोविड काळामध्ये सुद्धा जवळपास 85% हे काम पूर्ण करण्यात आलं आणि त्यावेळेस सुद्धा पाठोपाठ कंटिन्यू या प्रकल्पाला घेऊन कंटिन्यू मीटिंग घेण्यात आला। याचं काम अविरतपणे सुरू ठेवण्यात आलं आणि त्यामुळे या कामाचं संपूर्ण श्रेय जे आहे ते भाजप किंवा एकूणच आताचं जे सरकार आहे शिंदे सरकार ते घेऊ शकत नाही असं यातून सांगण्यात येत आहे। आणि खास करून त्यांनी आकडेवारी सुद्धा मांडलेली आहे की जून 2022 मध्ये जे काही सरकार पडलं होतं त्यावेळेस जे आहे ते 85% काम जे आहे ते या अटल सेतूचं पूर्ण झालं होतं आणि उरलेल्या 15%चं काम जे आहे ते पूर्ण करण्यासाठी जवळपास 1.5 वर्षांचा कालावधी जो आहे तो या महायुतीच्या सरकारने म्हणजे शिंदे सरकारने घेतलेला आहे असा सुद्धा आरोप लावण्यात आला। आणि 15%चं काम पूर्ण केलं
त्याला 1.5 वर्ष लावली आणि आता फक्त VIP म्हणजे VIP कल्चर जे आहे ते या प्रकल्पाला लावण्यात आलं आणि फक्त आता उरलेल्या कामांचा थोडाफार जो भाग राहिलेला आहे तो पूर्ण करण्यात येतो आणि भाजप सरकार जे आहे, शिंदे सरकार जे आहेत त्या या कामांचं उद्घाटन करतं आणि संपूर्णपणे श्रेय घेतं अशा प्रकारचा आरोप करत आता श्रेयवादाची लढाई जी आहे ती अटल सेतूला घेऊन सुरू झालेली आहे. निश्चित आता या अटल सेतूवरून श्रेयवादाची लढाई रंगताना दिसते. धन्यवाद ज्योत्स्ना, तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. या संदर्भामध्ये मनीषा कायंदे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेत. मनीषाजी, खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये. सीलिंगचं उद्घाटन झाल्यानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, याच्यामध्ये श्रेयवादाच्या लढाईचा काहीच विषय नाही आहे. बघा, एखादा प्रोजेक्ट हा खूप मोठा प्रोजेक्ट होता, एकतर तो बराच रखडला देखील आणि त्यानंतर सरकार बदलत असतात. आता एखाद्या सरकारच्या काळात एखादा प्रोजेक्ट सुरू झाला तर दुसऱ्या सरकारचं कर्तव्य असतं की तो प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण करावा. तर याच्यामध्ये श्रेयवाद काय? आणि याच्यामध्ये आपण पाहतो की मुंबईमधले अनेक प्रोजेक्ट हे वेगवेगळ्या कारणास्तव रखडले. ते कोणी रखडवले? आपण मेट्रो 3चा आपण विषय बघितला, त्याच्यानंतर कोस्टल रोडचं मच्छीमारांची जी मागणी होती ती माननीय एकनाथजी शिंदे आल्यानंतर त्याचा तो तिढा सुटला, ते देखील काम थांबलेलं होतं. त्याच्यामुळे कसं आहे की आपण आलं की सगळं बरोबर आणि दुसरं सरकार आलं की ते चूक वाईट. त्यामुळे हे आता कालचा निकाल जो त्यांच्या विरोधात लागला तर त्याच्यातनं ते वैफल्यग्रस्त मनस्थितीतून ते असे ट्विट्स किंवा वक्तव्य येत आहेत. परंतु जनता ही आहे ती सगळं पाहत असते. जनता पाहत असते की कोण वेगाने काम करते. गतिमान सरकार, आम्ही उगीच गतिमान सरकार लोक म्हणत नाही, आम्ही म्हणतो. परंतु एखादं प्रोजेक्ट एका सरकारच्या काळात सुरू झालंय म्हणून ते दुसऱ्यांनी रखडवायचं का? तसं न करता माननीय एकनाथजी शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने हा प्रोजेक्ट MMRDA ने लवकरात लवकर पूर्ण केला. निश्चित. मनीषाजी, खूप खूप धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.